मालेगाव इथं आपलं सरकार सेवा पोर्टल बंद राहिल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। महसूल, जात आणि उत्पन्न प्रमाणपत्रांसह विविध ऑनलाईन सेवा ठप्प झाल्यानं विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवार अडचणीत आलेत। तांत्रिक देखभालीमुळे पोर्टल बंद असल्याचं सांगितलं जात असलं तरी याबाबत पूर्वसूचना न दिल्यानं नाराजी व्यक्त होते। दरम्यान 12वीचा निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांना कागदपत्रांसाठी अधिक त्रास सहन करावा लागतोय। सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी पोर्टल सेवा तात्काळ सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे। मावळ तालुक्यात कामगार दिनाच्या सुट्टीत फिरायला गेलेल्या तरुणांवर काळानं घाला घातलाय। जाधववाडी धरण इथं तिघांचा तर पवना नदी इथं एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय। धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या 5 मित्रांपैकी तिघांना जीव गमवावा लागला तर दोघांना स्थानिकांनी वाचवलं। साळुंबरे इथं जुन्या पुलाजवळ दुसऱ्या एका घटनेत एक तरुण बुडालाय। घटनेनंतर वन्यजीव रक्षक, अग्निशमन दल आणि NDRF पथकांनी तातडीनं बचाव कार्य राबवलं। या दुर्दैवी प्रकारामुळे पर्यटन स्थळी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। जुन्नर येथील आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। ओतूर येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी माध्यमांवर टीका करत आक्षेपार्ह टिप्पणी केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या वक्तव्याचा स्थानिक पत्रकार संघाने तीव्र निषेध नोंदवलाय। आमदारांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात येते। लोकशाहीत प्रश्न विचारणं हा माध्यमांचा अधिकार आहे, अशी ठाम भूमिका पत्रकारांनी मांडली। दरम्यान या प्रकारामुळे लोकप्रतिनिधींनी वक्तव्य करताना संयम ठेवावा अशी चर्चा जनतेतूनही होते। शरद सोनवणे आमदार झाला त्यांना विचारायचं नाही। शरद सोनवणे हा कोणाच्या घरचा आमदार नाही, शरद सोनवणे हा जनतेचा आमदार। लोकशाहीचा प्रबल असलेल्या वरच्या सिंहासनाची जबाबदारी जी जनतेने दिलेली आहे त्या बाबतीमध्ये पुराणा काही शंका असेल त्यांनी डायलॉग करायला, चर्चा करायला, लोकप्रतिनिधी आलं पाहिजे। नसावी नक्की काय होईल? काही जण धरणावर जातात, ही माती कशी काढतात, बातम्या बोलतात, संध्याकाळी एवढं पॅकेट घेतात। कोणत्या पत्रकार येतात दवाखान्याच्या बातम्या करतात, लोकांना ब्लॅकमेल करतात, कुठल्या पत्रकार येतात? मला असं वाटतं, मला खात्री आहे उद्याच्या 28 तुम्हाला निर्णय येईल की हे सगळे जेवढे बोगस मीडियावाले मी हे तालुक्यामध्ये आणि मी कार्यकर्त्यांना आदेश देणार आहे। एकही आता मीडियावाला हा जो इलेक्ट्रॉनिक आहे ना, ज्याला हे मला सांगा, तुम्ही म्हणता माती उचलली ती अनधिकृत आहे, पण तुम्ही जो कॅमेरा घेऊन जाता तो अधिकृत आहे ना? आणि अधिकृत आहे म्हणजे तुम्ही तो कॅमेरा स्वतःच्या रोजीरोटीसाठी, चोरीसाठी वापरायचा, तुम्ही अधिकृत, वारे वा। आणि बाकी सगळे चोर। मातीचा धंदा केला चोर, वाळूचा धंदा केला चोर, गुरबाचा धंदा केला चोर। अरे हे आमची लायबिलिटी आहे, ही निसर्गाची आमची जबाबदारी आहे। रॉयल्टी भरून जर आम्ही समजा ठरवलं, समजा मान उचलला तर त्याच्यासाठी शासन जबाबदार आहे। आज काय झालं, या सगळ्या लोकांनी म्हणजे आमदारापेक्षा हातामध्ये जो दांडका घेतो तो मोठा। अरे काय आपण बोलतो, काय आपण करतो? जिल्हाधिकाऱ्यांना धमकायचं, तहसीलदारांना धमकायचं, प्रांतांना धमकायचं, एखादा बिअर बारवाला असेल त्याला धमकायचं, एखादा समजा धंदा करणार आहे त्याला धमकायचं। तुम्ही काळजी करू नका बेट्यांनो, 28 तासाच्या आतमध्ये मात्र तुमचं हे सगळ्या गोष्टी शरद सोनवणे हा टायगर माणूस 100% बंद करणार। आणि काय तुम्ही करताय? आम्ही तुम्हाला अभय दिला, तुम्ही आमच्या डोक्यावर बसून असतात का? त्याला वाढ झाली म्हणजे वरपडला दुरून गेलाय, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी यांच्या मी सगळ्यांच्या नजरे जाता बंद करणार आहे, तुम्ही चिंता करू नका। आणि मी पॉवरफुल आमदार आहे हो, असा काय आंडू पांडू आमदार आहे खूप काय मग नेता माझा लय बलदंड मला मदत करेल आणि मग मी स्ट्रोक करेल असं काय नाही। स्ट्रोक करणं ही माझी ताकद आहे, स्ट्रोक करणं ही माझी जबाबदारी आहे। शासन चालवणं, प्रशासनावर बरोबर। मला सांगा, आता पाण्याची बातमी तुम्ही केल्या, कुणाला विचारून केलं? मला विचारलं तुम्ही किती पाणी आहे? पाणी पुरेल करणं पुरेल, अफवाचं राजकारण करायचं, कुणाची तरी सुपारी घ्यायची। अशा लोकांना आता 24 तासाच्या आतमध्ये काय निर्णय होतो तुम्हाला कळेल सगळं। आणि हे इथं नाही, अख्खा महाराष्ट्र बघेल। अरे कुणाच्या नाही लागले तुम्ही? सर्वसामान्य जनतेला तुम्ही मूर्ख समजता, सर्वसामान्य जनतेला तुम्ही नागवता, तुम्ही त्यांना सकाळी दम देता आणि संध्याकाळी त्यांच्याशी व्यवहार करता। तर अशा लोकांना आता मी माफी देणार नाही। त्यामुळे मी आता आपल्याला आव्हान करणार आहे उद्याच्या या प्रेसमध्ये की ज्या ज्या लोकांना माती धरणातून काढायची आहे, मग माती असेल, तलाव असेल, ओढे असेल, हे सर्वांना मी परवानगी देणार आहे। सरसकट माती काढून धरणं मोकळी करा, ही आणि तुम्हाला संरक्षण सरसकट माती
माती काढा आणि शेतावर पाठवा. कारण आपल्या मधल्या पावसामुळे माती वाहून समुद्राला गेलेली आहे. आणि ब्रिटिश काळापासून आपण जे धरणं उभी केलीत ना, त्या धरणामध्ये प्रचंड गाळ आहे. त्या प्रचंड गाळामुळे आपल्याला पाण्याची जी स्ट्रेंथ आहे, जी ताकद आहे, ती अतिशय नगण्य राहते. पाणी साठा वाढला पाहिजे. आणि हे लोक जे बोगस बातम्या करतात त्यांना मी सांगतो की हा बोगसपणा कसा असतो. तर पाण्याचा टक्का वाढणं, माती उत्खनन होणं, आणि मी सांगतो सगळ्या प्रशासकीय लेवलला जबाबदारी मी घेणार आहे. कारण मी या सगळ्यांची लिस्ट बनवून मी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आहे, जलसंधारणाला पाठवणार आहे, जलसंपदा पाठवणार आहे. आणि ते तिघं एकत्र बसून जिल्हा लेवलला त्याची परवानगी तुम्हाला मिळणार आहे. परवानगी मिळतपर्यंत मीच तुमच्या बरोबर आहे. तुमची संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. आपण चिंता करायचं काही कारण नाही. आणि तालुक्यामध्ये कोणी एक आमदारकीचा व्यासपीठ असताना प्रति व्यासपीठ करून लोकांचा गुंगारा देणं किंवा काही लोकांना जवळ करून सुपारी वाहतरपणाचं काम करणं हे त्यांना भागात पडलं. बरं, ही धमकी नाही, ही 100% मी बोललेल्या शब्दाची वचनपूर्ती राहील. त्यामुळे भल्या भल्यांनी सुद्धा या कामामध्ये कोणीही, आता RTIची संख्या वाढली, ज्याला घरात खायला नाही तो RTI कार्यक्रम. अरे कोण आहात तुम्ही, काय वागताय तुम्ही? तुमच्यापेक्षा आम्ही एवढे सगळं जग पाहिलंय, माणसं पाहिली, समाज पाहिलाय, लोक पाहिलेत, अडचणी पाहिल्यात. आज सकाळपासून मी 3 ऑपरेशन मोफत केली. त्या RTI कार्यकर्त्याने किती ऑपरेशन मोफत केली? त्यामुळे आपल्याला ही माहिती आहे. उद्याच्या कार्यक्रमाला अख्ख्या गावाने सर्वांनी या. त्या कुणाची भीती बाळगू नका. आणि भीती देणारी माणसं सुद्धा, त्यांच्या पाठीमागे किती माणसं आहेत त्यांनी आधी त्याचा तपास करा. आपल्या मागे कोण आहे? समजा उद्या माझ्या एखाद्या कार्यक्रमात तुमचं गसुटं पकडलं, तुमच्या मागे किती माणसं आहे उद्या याचा सुद्धा अंदाज पहिल्यांदा घ्या. कारण का आता तुमची ही फालतूची बडबड ऐकायला आणि ऐकून घ्यायला प्रशासन आणि मी स्वतः बिलकुल आता तयार नाही. जेवढे लाड झाले तेवढे भरपूर झाले. म्हणजे आमदारशी चर्चा करायची नाही आणि मनाला वाटेल तसं आपण आपल्या पद्धतीने शिष्टाचार करायचा. हा शिष्टाचार मी मोडून काढणार आहे, आपल्याला आश्वासित करतो. आणि सुंदर तालुका आहे. भंडारा जिल्ह्यात मका कापणी आणि मळणीला वेग आला असून शेतकऱ्यांकडून कमी दरानं खरेदी होत असल्याचा प्रकार समोर आलाय. शासनाचा हमीभाव प्रति क्विंटल 2400 रुपये असताना व्यापारी 1800 रुपये दरानं मका खरेदी करत असल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. हमीभावापेक्षा 500 ते 600 रुपये कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. उत्पादन खर्चही निघत नसल्याची तक्रार केली जाते. या परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडलेत. शेतकऱ्यांनी शासनानं हस्तक्षेप करून हमीभावानं मका खरेदी सुनिश्चित करावी अशी मागणी केली आहे. मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिनी झेंडा रात्री 8:30 वाजेपर्यंत फडकत राहिलाय. हा प्रकार आता समोर आलाय. नियमानुसार सूर्यास्तापूर्वी झेंडा उतरवणं हे आवश्यक असताना हे न पाळल्यानं झेंड्याचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी संतोष राठोड यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद अंभोरे आणि सतीश गवई यांनी केली आहे. या घटनेबाबत तहसीलदार आणि पंचायत समिती गटविकास अधिकारी काय भूमिका घेत आहेत याकडेच गावकऱ्यांचं लक्ष लागलंय. उमरगा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून किशोर पवार यांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित केलं. त्यांनी शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्यावर मार्गदर्शन करत उपस्थितांना प्रेरित केलं. या सोहळ्याचं आयोजन भीमराष्ट्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन माने यांच्या पुढाकारानं करण्यात आलं. कार्यक्रमाला आमदार प्रवीण स्वामी यांचीही उपस्थिती लाभली. एकूणच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या जयंती सोहळ्यातून सामाजिक एकता आणि आंबेडकर विचारांचा संदेश देण्यात आला. पेण इथं महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. घंटागाडीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना शाल आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं. मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी वर्षानुवर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. या कार्यक्रमात मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांकडून या उपक्रमाचं कौतुक केलं जाते। जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो। मुळातच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, तसेच पक्षाचे नेते अमित साहेब ठाकरे, पक्षाचे नेते संदीप देशपांडे साहेब, तसेच रायगड संपर्क प्रमुख योगेशजी परुळकर, राजेश शिरोणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काही कार्यक्रम साजरा करण्याचा सगळ्यांचा संकल्प होता। पण आम्ही पेन तालुक्यातील, पेन विधानसभेतील आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी एक संकल्प केला की कुठेतरी वेगळा आणि अनोखा असा कार्यक्रम करायला हवा की जे खरंच समाजातील जे घटक आहेत ते फार महत्त्वाचं काम करतात, अशा कामगारांचा, अशा घटकांचा आपण सत्कार आजच्या दिवशी करायला पाहिजे। तर त्याकरता आम्ही हा छोटासा प्रयत्न केला। मुळातच पेन शहरातील जे गेल्या 20 ते 25 वर्ष जे घंटागाडीवरती जे स्वच्छता दूत म्हणून या शहरामध्ये ठिकठिकाणी सगळ्या प्रभागामध्ये जे स्वच्छतेचं मोठं काम करत असतात, की शहरामधला जो कचरा असतो, जो कचरा कसा त्याचं डम्पिंग ग्राउंड पर्यंत शहरातील कचरा गोळा करून सकाळी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत एक कचरा गोळा करून त्या डम्पिंग ग्राउंड पर्यंत पोहोचत असतात आणि ते एक मोठं असं मोलाचं काम करतात। आणि अशा कामगारांचा आपण का म्हणून सत्कार करू नये, कारण गेल्या अनेक वर्ष 20 ते 25 वर्षाचा त्यांचा जो कार्यकाल आहे आणि त्यामध्ये कुठेतरी आपण त्यांचा सत्कार होणं फार गरजेचं आहे। कारण ही लोक आज जेव्हा काम करतात तेव्हा शहराचा हा आर्थिक पाया किंवा शहराची जी स्वच्छतेची ती जी परिस्थिती आहे ही मजबूत बनते, ही फक्त आणि फक्त या घंटागाडीच्या कामगारांच्यामुळे, या स्वच्छता दूतांमुळे। आणि आम्ही आज त्यांना कामगार दिनानिमित्त एक छोटासा हा प्रयत्न केला की कुठेतरी त्यांचा सत्कार होणं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना कुठेतरी एक मान सन्मान देणं हा आमचा छोटासा प्रयत्न होता। आणि त्याकरता मी त्या सर्व कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन मी त्यांचे आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बीड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। आज तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवलं गेलंय। हवामान विभागानं उष्णतेचा इशारा दिलाय। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे शहरातील रस्ते आणि प्रमुख बाजारपेठा ओस पडल्या होत्या। नागरिकांनी बाहेर पडणं टाळावं, तर दुकानंही शांत दिसलेत। सायंकाळ नंतर तापमान कमी होताच नागरिकांची हालचाल वाढली। बाजारपेठांमध्ये पुन्हा गर्दीचं चित्र पाहायला मिळालं। पेण इथं ॲडव्होकेट अहद अधिकारी यांच्या नवीन वकिली कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलंय। उद्घाटन सोहळा मुंबई उच्च न्यायालयातील ॲडव्होकेट सतीश मुळे यांच्या हस्ते करण्यात आला। त्यांनी ॲडव्होकेट अहद अधिकारी यांना पुढील वकिली कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी न्यायालयीन क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय आणि कायद्याशी संबंधित घडामोडींवरही भाष्य केलंय। पेणच्या सर्व लोकांना मला आज मी शुभेच्छा देतो। अहद अधिकारी जो अधिवक्ता हा पेण शहराला जो भेटलेला आहे, हा फारच एक उत्कृष्ट दर्जाचा अधिवक्ता भेटलेला आहे। आणि मला असं व्यक्त करताना काही वाटत नाही की त्याच्यासारखाच एक उत्कृष्ट दर्जेदार अधिवक्ता लोकांना इथं न्याय मिळवून देईल अशी माझी खात्री आहे। परभणीतील एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। ज्या पक्षाने मोठं केलं त्याची पडताळणी करणार नाही। मी आज पक्षात आहे, मात्र उद्या काय होईल सांगता येत नाही, असं ते म्हणाले होते। त्यांच्या या विधानामुळे संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आलाय। दरम्यान जाधव यांनी बदलत्या राजकारणावर भाष्य करताना आर्थिक निकषांवर राजकारण अधिक चालत असल्याचं मत व्यक्त केलंय। एका वक्तव्यानंतर परभणीतील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे। तुम्ही काही मला सांगू नका, बापूंनी भूमिका घेतलेली आहे, परंतु मी पक्षाचा आजही आदर करतो, कालही करीत होतो, उद्याही करणार। त्याच्यामुळे मी मोठा झालो, त्याच्याशी प्रतारणा मी कधी केली नाही आणि करायची मानसिकता सुद्धा नाही। परंतु शेवटी परिस्थिती काय काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकणार, म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह टाकून सोडतो। शेवटी राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाही, आर्थिक निकषावर राजकारणाला मोठं आता बळ मिळालेलं आहे। मतदाराला सुद्धा वाटते की मला किती नगदी मिळणार आहे ते बघा। मतदानाच्या दिवशी मोठ्या मोठ्या परिवारातले लोक पैसे मागत नव्हते, पण माझ्या घरात 7 मत आहेत बरं का म्हणून जाणीव करून देत होते, हे बी आम्ही अनुभवलंय। त्यामुळे अशा बदलत्या परिस्थितीत काय काय भूमिका कोण कोण घेते ते बघून सगळ्या भूमिका ठरवू येळ होत नाही। अरे मन चंगा तो कटवट में गंगा, नियत में खतरा झोली में फतरा। समाजासाठी काही करायचंय, समाजासाठी काही केलं पाहिजे, त्या भूमिकेतून काम करत असताना जीवनामध्ये चढ उतार येत असतात। पण आम्ही उतार खूप बघितले,
स्थळ आणखी बघायचं बाकी आहे. ज्या दिवशी काय योग येईल तेव्हा ठरवू, पण निश्चित मी आज तुमच्या सोबत आहे. त्यामुळे तुम्ही मनात काही शंका आणायचं कारण नाही. मी ह्या गॅलेक्सीच्या उद्घाटनाच्या अनुषंगानं डॉक्टर बोंडे परिवार, त्यांच्या सर्व सहकारी, त्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या हसून अशी चांगली सेवा घडत राहावी. बाकी स्वार्थ ठेवायचा नाही, परमार्थ करायचा आहे. परमार्थ करता करता स्वार्थ सुद्धा साधला जाऊ शकतो. त्यामुळे त्याच्यामध्ये काही जास्त काही उहापोह करायची गरज नाही. फक्त सवलत देताना गरिबाला द्या, मोठ्याला देऊ नका. मी या मताचं आहे. तुम्ही काय करता, आमच्यासारखं आले की लगेच त्याला राहू दे ना, काय करायचं आहे. अरे आमच्याकडून 10 घ्यायचे तिथं 5-7 घे, आपलं 10 घ्यायचं तर 15 घ्या. पण एखाद्या गरिबाची 10ला मागणी करत असताना त्याची जर पात्रता नसेल तर त्याला 5 मध्ये सुद्धा तुम्ही घेऊन त्याचं समाधान करा. हेच खरं पुण्याचं काम आहे असं मला ठिकाणी म्हणायचं आहे. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणीला का असावं ह्याच्यासाठी जे आम्ही लढा उभा केला, फक्त हे सगळी परिस्थिती आम्ही उघड्या डोळ्यानं अनुभवलेली आहे. म्हणून मी त्या ठिकाणी तेवढा अग्रेसिव्ह त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी होतो. आणि ते उद्धव साहेबांनी परभणीला गव्हर्नमेंट कॉलेज मंजूर करून दिलं. त्याबद्दल मी त्यांचं आयुष्यभर ऋणी आहे. त्यामुळं बोंडे बहिणींनी, बोंडे सरांची जी काही कौतुक केलं, खरंच भाग्यवान तुम्हाला पती मिळाले, पण त्यांना सुद्धा पत्नी भाग्यवान मिळाली आहे. त्यामुळे तुमच्या दोघांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा गॅलेक्सी परिवाराला खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी तुम्ही आम्हाला मनपूर्वक बोलावलं, आमचं मनपूर्वक स्वागत केलं, त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. जय हिंद. सेलू शहरातील कामिल अवलिया दर्गा हजरत सय्यद शहाबुद्दीन आणि हजरत सय्यद बुरहाउद्दीन यांच्या उर्साला आजपासून सुरुवात होते. 3 मे ते 6 मे या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. असर नमाजेनंतर सायंकाळी 5:30 वाजता दर्ग्याला सुरुवात होणार आहे. 4 मे रोजी दुपारी 3 वाजता संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी राहणार आहेत. तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक वाघमारे हे देखील उपस्थित राहणार आहेत. 5 मे रोजी रात्री 9 वाजता प्रसिद्ध कलावंतांचा कव्वाली कार्यक्रम होणार आहे. तर 6 मे रोजी सकाळी फजर नमाज नंतर 6 वाजता गोड जेवण होणार आहे. उर्स कमिटीच्या वतीनं भाविकांनी मोठ्या संख्येनं कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आले. परभणीत कामगार दिनानिमित्त दख्खन एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीद्वारे संचलित बसेरा मदत केंद्राच्या वतीनं रोज मजुरी करणाऱ्या मजुरांना उन्हापासून बचावासाठी रुमाल वितरित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर शेख तौसिफ शेख इब्राहिम यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव इथं महाराष्ट्र दिनानिमित्त संजीवनी सेवाभावी संस्थेच्या वतीनं 22 गुणवंत विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गजानन उल्हामाले यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या संस्थेनं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन दिलं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन उल्हामाले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मंगेश पाटील, डॉक्टर साहिब शमशेर खान आणि श्री राजू पाटील पडसळकर हे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत संस्थेच्या कार्याचं विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला विविध मान्यवर आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.